जय शिवराय मित्रांनो. 5 मार्चचा जो काही रिपोर्ट आहे आपण दरवर्षी या 5 मार्चला तो या वेळेला रिलीज करत असतो. आणि जसे जसे आतापर्यंत आपण 2023 पासून ते आत्ताच्या ह्या 25 पर्यंत जे काही रिपोर्ट दिलेत ते सक्सेसफुली ठरलेत. आता ह्या 2026चाही रिपोर्ट तुमच्यासमोर मांडतोय. वेळ वाया नाही घालवत, डायरेक्ट तुम्ही रिपोर्ट शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्रामध्ये यंदा अल निनोचं भाष्य वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये केलं जात आहे. ते अल निनोची जी काही ताकद आहे, ती अल निनोची जी क्षमता आहे ती 40 ते 50 या टक्केवारीनुसार मॉडेलनुसार ती दिसते आहे. पण अल निनो म्हणजे दुष्काळ नव्हे आणि ला निना म्हणजे लय चांगला पाऊस असंही नव्हे. ह्या दोन्हीच्या गोष्टींमध्ये एक मोठा अपवाद देखील असतो, तो म्हणजे एमजीओ फॅक्टर, आयओडी फॅक्टर, इन्सो वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. मान्सूनची टक्केवारी किती निघली हे पाहूयात. गेल्या वर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षी किंवा त्याच्याही पहिल्या वर्षी ह्या 4 वर्षामध्ये कसं कसं मान्सूनची साखळी राहिली, त्याचा भारतावरती कसा परिणाम झालाय आणि हा येणारा जो काही 2026चा हा आपला जो काही सीझन आहे हा कसा जाईल ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत समजून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा रिपोर्ट अनेक शेतकऱ्यांपर्यंत फॉरवर्ड करा. चला आता रिपोर्टला आपण बघूयात. अल निनो आणि ला निना हा नेमकी भानगड काय आहे पहिले आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या इमेजनुसार समजून घेऊयात. ज्यावेळेस अमेरिकेच्या या भागाजवळ पाणी थंड राहतं, टेम्परेचर कमी राहतं, उदाहरणार्थ पाणी गरम असेल तर अल निनो होतो आणि नॉर्मल थंड असेल नॅचरल कंडिशन होते आणि चांगल्या पद्धतीने टेम्परेचर कमी असेल तर त्याला ला निना म्हटलं जातं. त्या पद्धतीने तिची ऍक्टिव्हिटी असते जी आपण टेम्परेचर जसं 1 2 3 तर ह्या वेळेस अल निनोची तीव्रता जसे ह्या पाण्याची इथं आता वरच्या इमेजमध्ये इथं पाणी ऑस्ट्रेलिया जेव्हा गरम दाखवलंय, वॉर्म वॉटर म्हणतो याला आपण, आणि इथे काय दाखवलंय अल निनो काळामध्ये अमेरिकेजवळ दाखवलेलं आहे. अजून असा पॅटर्न त्या सॅटेलाइटमध्ये दिसत नाहीये, तिथे टेम्परेचर अशा पद्धतीने दिसत नाहीये. तरी आपण याला न्यूट्रल कंडिशन समजून आपण यावरती अभ्यास करतोय. तर गेल्या वर्षी 2025 मध्ये हा पॅटर्न भरभक्कम राहिलाय. ऑस्ट्रेलियाजवळ वॉर्म वॉटर राहिलं, ढगांची क्लाउड कव्हरिंगला सपोर्ट मिळत गेला. ट्रेंड्स विंड जे आहेत व्यापारी वारे, ह्या व्यापारी वाऱ्याला हे बाष्प महाराष्ट्राकडे आपण भारताचा विचार करून सांगूयात, आपल्या इंडियन ओशन सिस्टीमचा विचार करून सांगूयात. या इंडियन ओशन सिस्टमकडे हा पूर्ण बाष्प आणत गेला आणि बंगालच्या सागरामार्गे अरबी समुद्रामार्गे जो काही मान्सून आला त्यामुळे हा पाऊस चांगला राहिलाय. आणि ह्या वर्षी अल निनो सांगितले जाते, पण अल निनोची टक्केवारी मॉडेलनुसार तरी 40 ते 45 एवढीच निघते आहे. आणि 2023ला ज्या साली पाऊस कमी होता त्या साली ही 70 ते 75% पर्यंत गेली होती. त्यामुळे त्या तुलनेमध्ये ह्या वर्षी परिस्थिती तेवढी भयावह नाहीये, तेवढा कठोर दुष्काळ नाहीये. आता अल निनो समजलाय आणि ला निना समजलाय. अल निनो म्हणजे जे काही दाखवले तुम्हाला खाली, हे पाण्याचं टेम्परेचर वाढणं, ज्यामुळे हे जे काही ट्रेंड विंड्स आहेत हे कमकुवत होतात. जे व्यापारी वारे आपल्या इंडियन ओशन सिस्टीमकडे जात आहेत, बाष्प घेऊन येतात आपल्या भारताकडे, ते बाष्प पूर्णपणे कमकुवत असतं आणि ह्या काळामध्ये जास्त राहतं. पण यामधली मधली कंडिशन जी न्यूट्रल असती ती सामान्यतः हे वारे वाहतात, त्यांचा प्रवास चालू असतो. आणि याच काळामध्ये पुन्हा एमजीओ फॅक्टर असतो, आयओडी सिस्टम असते, या सगळ्या गोष्टीचा परिणाम तिथे होऊ शकतो. मित्र, आणखीन आपण हे टप्प्याटप्प्याने पाहूयात. MJO 8O Madden-Julian Oscillation, a global weather phenomenon. हा आहे एमजीओ, भारतीय हवामानावरती सगळ्यात महत्वाचा मानला जाणारा मान्सून काळातला घटक आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि याच्यावरती दिलेली माहिती व्यवस्थित वाचा. आणि याच्यामध्ये देखील आपल्याला पुढील मान्सून काळामध्ये 2026च्या पॅटर्नमध्ये चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. वातावरण तापमान यासाठी पोषक राहील अशी शक्यता आपल्या रिपोर्टमध्ये दिलेली आहे. मी याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही, कारण की पुढचा व्हिडिओ देखील आपल्याला महत्वाचा आहे. आता थोडक्यामध्ये समजून घ्या. महाराष्ट्राच्या पावसाचं गणित जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर काळामधलं. मित्रांनो, जूनच्या कालखंडामध्ये वातावरणामध्ये मान्सून हा वेळेवरती पोहोचणार आहे, पण त्याला एक चक्रीय स्थितीचा सामना करावा लागेल अशी शक्यता दिसते आहे. अरबी समुद्रमार्गे कोकण किनारपट्टीपासून एक सायक्लोनिक सिस्टम, एक कमी दाब बनू शकतो आणि त्यामुळे मान्सून काही काळाकरता तो डायव्हर्ट होऊ शकतो, ज्याची आपण आज अंदाज लावू शकत नाही की तो किती दिवस लांबू शकतो. त्यानंतर परिस्थिती मान्सूनच्या पेरण्या योग्य अंदाज घेऊनच त्या वेळेलाच करावी लागेल, त्याची तारीख आज देणं शक्य नाही. त्यानंतर परिस्थिती ही सुधारणार देखील आहे, पण धुरळ पेरणीसारख्या पेरण्या
आणखी घाई गडबडीच्या पेरण्या देखील यावर्षी टाळाव्या लागतील. आता जून कालावधीमध्ये आभाळ राहील, आभाळाची सावली राहील, पाऊस जसा गेल्या वर्षी राहिला तसाच असेल. या काळामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. मान्सून ज्यावेळेस लानिना कंडिशन असते त्यावेळेस खंड स्वरूपाचं वातावरण पण ढगाळलेलं आणि बारीक सारीक पावसाचं राहतं, जे ह्या 2025ला पाहिले. लानिनाच्या काळात सुद्धा यावर्षी अल निनोची ताकद आहे, पण ती सुद्धा निम्म्याहूनही कमी आहे, जर तुम्ही रिपोर्टमध्ये पाहिले. त्यामुळे एक कालावधी असा येऊ शकतो जो 20 ते 22 दिवसाचा खंड किंवा त्यापेक्षाही जास्त मोठा खंड पडू शकतो. पण त्यानंतर जसं आपण सांगितले रिपोर्टमध्ये की आयओडी फॅक्टर किंवा एमजीएफ फॅक्टर चालू शकतो, त्यामुळे पावसाळा चांगला, परतीचा मान्सून सुद्धा चांगला राहू शकतो. साहजिकच आहे, परतीच्या मान्सूनचं भाकीत आज करणं चुकीचं ठरेल, पण परतीचा मान्सून वेळेवरतीच माघारी फिरतो आणि त्याच पॅटर्नमध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार देखील पाऊस पडतो. तो फॅक्टर ह्या वर्षी लागू पडला आहे आणि सराफ मान्सूनचा हा जो कालावधी आहे तो कालावधी ठीकठाक जाणार आहे. मान्य आहे, गेल्या वर्षी तुलनेत टक्केवारी 13% ही कमी निघली आहे, पण ही टक्केवारी जवळपास 2024 इतकी साम्यता बाळगते आहे. त्यामुळे परिस्थिती दुष्काळी नाहीये, पण ज्या पद्धतीने आपल्याला उन्हाळी पिकं घ्यायची, ज्या पद्धतीने आपण उन्हाळ्यामध्ये मोठा कोरडप करतो तो ह्या वर्षी करता येईल याची शक्यता कमी आहे. पण मान्सूनवरती दुष्काळी संकट नाही. ते कसे, ह्या पुढचा टप्पा बघा. मग आपण या सगळ्या बाबी लक्षात घेऊन जो काढलेला रिपोर्ट आहे तो आता तुमच्यापर्यंत सादर आहे, तोही समजून सांगतो, लक्षात घ्या. 2023 मध्ये अल निनोची तीव्रता बऱ्यापैकी होती, जवळपास 70 ते 80 पर्यंतचा हा प्रवास होता आणि त्यामध्ये साथ पण दिली नाही, आयोडीने दिली नाही आणि त्यानंतर एमजीओने पण म्हणावी अशी साथ दिली नाही. पण शेवटच्या टप्प्यामध्ये दिवाळी झाल्याच्या नंतर जो काही आयोडीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला, एका रात्रीमध्ये विदर्भ, खानदेश वगैरे भागांमध्ये पाऊस झाला. तर ही 2023ला दुष्काळ परिस्थिती नव्हती, पाण्याची टंचाई भासली वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. अल निनो त्यावेळेस यापेक्षाही तीव्र होता, जो आता आपण सांगितला जातोय त्यापेक्षाही. आणि 2024ला ही कंडिशन सुधारण्यामध्ये झाली. नॅचरल न्यूट्रल कंडिशनमध्ये आपण म्हणतोय त्यावेळेस आपली टक्केवारी 82 निघली होती, तोही रिपोर्ट आपण दाखवतोय. आणि त्यावेळेस आपण गेल्या वर्षी 2025 मध्ये मार्चमध्ये जी काही टक्केवारी काढली होती ती आहे 93%. आणि यंदाचं जे काही गणित आहे आपले, आता हे सगळे रिपोर्ट जे आहेत मागे काढलेले एकही फेल गेला नाहीये. त्यामुळे त्याचाच आधार घेऊन आणि मॉडेलचा अभ्यास करून हा रिपोर्ट तुमच्यापर्यंत सादर करतोय. जो रिपोर्ट आहे यंदा 2026ला 80% पाऊस राहील, गुड कंडिशन आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास बऱ्याचपैकी कमी दाखवला जातोय. त्याचं कारणही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि 93% तुलनेमध्ये हा फक्त 13% कमी आहे, गुड कंडिशन आहे. आणि हे रिपोर्टनुसार जे आपण अभ्यासलं आहे, ज्या पॅसिफिक महासागरात पुढे होणारे जे काही अंदाजामध्ये बदल होतील त्या बदलामध्ये फक्त 10-5% बदल होईल, एवढा मोठा बदल होणार नाहीये. मग ह्या रिपोर्टमध्ये साध्य काय होतंय, कोणत्या काळामध्ये पाऊस कमी राहतो हे देखील तुम्हाला स्क्रीनवरही दाखवण्याचा प्रयत्न करतो, कोणते महिने कसे जातील. तर बघा, तरी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की जून जुलै हा जो काय महिना आहे हा कमकुवत पावसाचा महिना आहे. त्यानंतर सप्टेंबर, ऑगस्ट सप्टेंबर ह्या दोन्ही महिन्यापैकी एका महिन्यामध्ये हा अंदाज आहे, लक्षात घ्या, एक खंड पडण्याची शक्यता आहे 20 ते 25 दिवसाचा. आणि अल निनो काळामध्ये खंड पडतात. हे मागच्या 2023लाही खंड पडला होता, ज्या 23ची गोष्ट आपण सुरुवातीला केली. या काळातही 1 महिन्याचा खंड पडलेला होता, माल सुकू लागले होते, पण पावसाने त्याच्यावेळेस टाळलंय. तर हा खंड देखील पडण्याची शक्यता आहे यंदा 2026 मध्ये. आणि त्या खंडाला सुद्धा दुजोरा देण्यासाठी रिटर्न मान्सून हा भक्कम राहील. एक्झॅक्टली सप्टेंबर शेवटी ऑक्टोबरच्या सुरुवातीला असा एक 40 ते 35 दिवसाचा असा कालावधी आहे. आयोडीमुळे म्हणा किंवा एमजीओमुळे म्हणा त्या काळामध्ये होईल. एमजीओ आणि आयोडी हे पॉझिटिव्ह होतीलच का, याची शाश्वती आहे का? तर हवामानातील चढ उतार असे आहेत मित्रांनो, टेम्परेचर हाय लेवलला गेलंय आणि जसं तुम्ही सुरुवातीला आयोडी बद्दल बघितलंय, तर अशा प्रकारच्या टेम्परेचरमुळे हे बदल होण्याची शक्यता आहे. अल निनो म्हणजे दुष्काळ नाहीच. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट सुद्धा असा आहे की तुम्ही पहा, आता जो काही एप्रिलचा आणि मार्चचा जो काही पावसाळा असणार आहे उन्हाळ्यातला ह्या 2026चा, हा सुरुवात करणार आहे 20 ते 22 तारखेपासून अवकाळीची महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी हा पडेल. पण एप्रिल महिना भरभक्कम पाऊस जाईल आणि वेधशास्त्रानुसार पाडव्यानंतर आलेले पावसाळा, जसं गेल्या वर्षी पाहिला आपण मे महिन्यामधला पावसाळा,
तो एक चांगला पोषक वातावरणासाठी ठरलेला जातोय. जूनमध्ये तो मागे पुढे करतोय पण तो फायदेशीर ठरलेला आहे. असा ऑन रेकॉर्ड आपल्या अंदाजाचा ह्या वर्षी राहिलेला आहे. हा देखील रिपोर्ट चांगला राहील, काळजी करू नका. परतीचा मान्सून भरभक्कम आहे. फक्त जो काही आपला मान्सून येतोय नैऋत्य मोसमी मान्सून तोच कमकुवत आहे. पण यामधून तुम्हाला मी मागेही सांगितलं की दुष्काळ हा पडणार नाही, काळजी करू नका. जय शिवराय, धन्यवाद.